तर आता मंत्रालयाकडे सुनेत्रा पवार या रवाना होत आहेत। सुरुवातीला आमदारांची बैठक घेतली जाणार आहे आणि त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री पदाचा पदभार त्या स्वीकारतील। राज्याच्या 11व्या उपमुख्यमंत्री आणि त्यात राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार आज पदभार स्वीकारणार आहेत। आज सकाळीच त्यांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं। त्यानंतर चैत्यभूमीवर जात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं आणि आता त्या मंत्रालयामध्ये जात आहेत। 6व्या मजल्यावर ज्या ठिकाणी अजित पवार यांच्याकडून कारभार चालवला जायचा, बैठका घेतल्या जायच्या, तर त्याच ठिकाणी आता सुनेत्रा पवार असतील। आमदारांसोबतची बैठक त्या ठिकाणी होणार आहे आणि त्यानंतर त्या उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारतील। राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व प्रमुख नेते आमदार यांची उपस्थिती। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मंत्रालयाकडे रवाना झालेले आहेत। एक मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आजपासून। कालच जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा लागलेला निकाल। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मिळालेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद। अजित पवार यांचं निधन होऊन 13 दिवस झालेले आहेत आणि आता उपमुख्यमंत्री पदाचा पदभार सुनेत्रा पवार यांच्याकडून आज स्वीकारला जाणार आहे। आज रात्रीच त्या दिल्लीकडे सुद्धा रवाना होणार आहेत। या सर्व घडामोडी पाहता राजकीय चर्चा आता जोमानं सुरू झालेल्या आहेत, त्या म्हणजे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दिल्ली दौरा आणि त्यानंतर आज सुनेत्रा पवार या दिल्लीमध्ये जात आहेत। त्यामुळे राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चा आता जोमानं सुरू झालेल्या आहेत। नेमकं काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे।